गीता अध्याय 6 श्लोक 23. तौ विद्या दुःख संयोग वियोगं योगसंज्ञितं सनिश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्णचेतसा. तौ विद्यात दुःख संयोग वियोगं. दूच्या विसर्गाचा अर्धा उच्चार करायचा. विद्याद मधल्या वी वर आघात, द्या पूर्ण म्हणून अर्धा द म्हणायचा. संयोग वियोगै अनुस्वाराचा य, संयोग मधल्या स च्या अनुस्वाराचा य असा उच्चार करायचा. वियोग च्या ग च्या अनुस्वाराचा सुद्धा य उच्चार करायचा. योग संज्ञितम, स बरोबर य म्हणायचा. संज्ञितम सनिश्चयेन नीवर आघात, योक्तव्यो क्तवर आघात घ्यायचा. योगो निर्विण्ण, गो वाढवायचा आहे, अनिर्विण्ण असा शब्द आहे तो ऐकू येईल. नीवर आघात घ्यायचा. योगो निर्विण्ण चेतसा. तौ विद्या दुःख संयोग वियोगं योग संज्ञितं. 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 सनिश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्णचेतसा. सनिश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्णचेतसा. सनिश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्णचेतसा. सनिश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्णचेतसा. तौ विद्या दुःख संयोग वियोगं योग संज्ञितं. सनिश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्णचेतसा. संधी विग्रह. तं विद्यात दुःख संयोग वियोगं योग संज्ञितं सः निश्चयेन योक्तव्यः योगः अनिर्विण्णचेतसा. तम म्हणजे त्याला, विद्यात म्हणजे जाणून घे, दुःख संयोग वियोग दुःखाच्या संयोगाचा वियोग रूपी योग. योग संज्ञितम म्हणजे योग म्हटला गेलेला, ज्याला योग हे नाव दिलं गेलं आहे असा. सहा म्हणजे तो, निश्चयेन म्हणजे निश्चयाने, अगदी श्रद्धापूर्वक निश्चयपूर्वक, योक्तव्यः म्हणजे योग साधना करणं हे माझं कामच आहे, कर्तव्य आहे, ह्या भावनेनी. कर्तव्य म्हणजे जे गोष्ट केली पाहिजे त्याला कर्तव्य म्हणतात. तसं योक्तव्य म्हणजे जो योग साधला पाहिजे त्याला योक्तव्य म्हणतात. योक्तव्यः योगः योग म्हणजे योग साधना. अनिर्विण्णचेतसा म्हणजे कंटाळा न करण्याच्या चित्ताने किंवा उबग न आलेल्या अवस्थेमध्ये धैर्याने उत्साहाने चित्ताला योगामध्ये रमवलं पाहिजे. अन्वय. दुःख संयोग वियोगं योग संज्ञितं तं विद्यात सहा योगः अनिर्विण्णचेतसा निश्चयेन योक्तव्यः. दुःखाच्या संयोगाचा वियोग रूपी. दुःख चित्ताला भिडू न देणं म्हणजे असलेल्या दुःखाचा संयोग न करता त्या दुःखाचा वियोग करणं, याला म्हणायचं दुःख संयोग वियोगम. योग संज्ञितम म्हणजे अशा प्रयत्नांना योग अशी संज्ञा दिली गेलेली आहे, योग अशी त्या प्रयत्नांची व्याख्या केली गेलेली आहे. तम म्हणजे त्या, विद्यात म्हणजे तू जाणून घे,
सहा योग तोच योग आहे असं तू जाणून घे. तो योग अनिर्विण्ण चेतसा म्हणजे कंटाळा न करता उत्साहाने उबग न येऊ देता निश्चयपूर्वक केला पाहिजे. योक्तव्य म्हणजे योग साधना केली पाहिजे. इथे भगवंताने योग साधना कशी करावी आणि कशी करू नये ह्या दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत. दुःखाच्या संयोगाचा वियोग अशी योगाची व्याख्या या श्लोकामध्ये दिलेली आहे. जेव्हा एखादं दुःख प्राप्त होतं तेव्हा ते मनाला भिडतं, मन खचून जातं आणि मग बुद्धीसुद्धा खचून जाते. असं जेव्हा होतं तेव्हा त्या दुःखाचा संयोग झाला असं समजावं. आपल्याला आपल्या संसारामध्ये गुरफटवून कोण टाकत असेल तर हा दुःखाचा संयोग जो आहे तो आपल्याला संसार चक्रामध्ये अडकवत असतो. दुःखाच्या संयोगामुळे ह्या जन्मी हे नाही मिळालं तर पुढच्या जन्मी तरी मिळेल अशा प्रकारे आपण नवीन नवीन जन्म प्राप्त करून घेत असतो. जेव्हा असा दुःखाचा संयोग आपल्या मनाशी होत नाही, बुद्धीशी होत नाही, तेव्हा त्या दुःखाच्या संयोगाचा वियोग झाला असं समजावं आणि ह्यालाच योग अशी व्याख्या दिली गेलेली आहे. एक उदाहरण बघूया. आपण रस्त्याने चाललेलो असतो आणि एखादा अपघात झालेला आपल्याला कळतं. आपण 2 मिनटं हळहळतो पण सरळ पुढे निघून जातो आपल्या आपल्या कामाला. पण पुढे गेल्यावर जेव्हा आपल्याला कळतं की जो अपघात झालेला आहे तो अपघात आपल्याच मुलाचा झालेला आहे असं जर आपल्याला कळलं तर आपण पुढे जाऊ शकू का? नाही जाऊ शकणार. आपण खचून जाऊ आणि ह्यालाच म्हणायचं दुःखाचा संयोग झाला. ते अपघाताचं दुःख तर होतंच की, पण ते कधी आपल्याला भिडलं तर जेव्हा आपलं ममत्व त्या अपघाताशी जोडलं गेलेलं असतं. आपला मुलगा आणि त्याला अपघात झाला हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा त्या दुःखाचा आपल्या मनाशी आणि बुद्धीशी संयोग होतो. आता अशा वेळेस खचून न जाता धैर्याने उभं राहणं आणि आपल्या मुलाला जाऊन मदत करणं हे ज्याला जमलं त्याने योग साधला. पण ज्याला हे जमलं नाही आणि खचून गेला त्याच व्यक्तीला पुन्हा दवाखान्यात न्यायची वेळ आली, त्या व्यक्तीला मात्र योग साधला नाही असं म्हणावं लागेल. आपल्या आयुष्यामध्ये आलेली दुःख बाजूला करून स्वतःचं कर्तव्य उत्तम रीतीने पार पाडता येणं ह्याला योग अशी संज्ञा दिली गेलेली आहे. दुःखाच्या संयोगाचा संयोग होतो पण प्रयत्नपूर्वक त्याचा वियोग ज्याला करता आला त्याला योग साधला असं भगवंतानी या श्लोकात सांगितलेलं आहे. योग म्हणजे काय हे आधी आपण जाणून घ्यायचं आहे आणि मग एकदा का समजलं की दुःख असणारच आहे, आपल्याला त्याचा वियोग करायचा आहे हे जेव्हा कळतं तेव्हा ती क्रिया न कंटाळता उत्साहाने केली पाहिजे. जेव्हा तुम्ही ध्यानधारणेला बसता, सगळ्या इंद्रियांना आवरून धरायचं आहे, मनाला वश करून घ्यायचं आहे, या सगळ्या अत्यंत क्लेशकारक दुःखाच्या गोष्टी आहेत. पण जर तुम्हाला त्याचं महत्त्व कळलं तर हे जे योग साधना जी आहे ती जरी दुःखदायक असली तरीसुद्धा त्या दुःखाला आपण बाजूला करून सातत्याने योग साधना करू शकतो आणि ज्याला अशी योग साधना करता आली त्याला योग साधता आला. म्हणून भगवंताला इथे सांगावं लागलं आहे की ही जी योग साधना आहे ती कशी केली पाहिजे? अनिर्विण्ण चेतसा, कंटाळा न करता आणि निश्चयाने केली पाहिजे. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा योगासनं किंवा व्यायाम करायला सुरुवात करता तेव्हा सगळं शरीर दुखतं, नको वाटतं व्यायाम. पण त्याच दुखण्यावर जेव्हा तुम्ही मात करू शकता आणि सातत्याने तुमचं व्यायाम, योग, ध्यानधारणा करू शकता तेव्हा चित्ताचा कंटाळा तर दूर होतोच, उलट
ती व्यक्ती, योगी व्यक्ती अखंड उत्साहामध्ये असताना आपल्याला दिसते. पण दुःखदायक, कष्टदायक गोष्टी सुरुवातीला कंटाळवाण्या वाटल्या तरी त्या निश्चयाने केल्या पाहिजेत, कंटाळा न करता केल्या पाहिजेत, अत्यंत उत्साहाने केल्या पाहिजेत, असं भगवंत इथे सांगता आहेत. आणि एखादं काम करणं हे जसं आपलं कर्तव्य असतं, तसं योग साधना करणं, ध्यानधारणा करणं, व्यायाम करणं हे माझं कर्तव्य आहे, योक्तव्य आहे, ह्या भावनेनी ते केलं पाहिजे. आपल्या शरीरामध्ये, मनामध्ये आणि बुद्धीमध्ये अनेक प्रकारची अशुद्धी रोज येऊन पडत असते आणि त्या तिन्ही पातळीवरच्या अशुद्धीला बाहेर काढून टाकायचं असेल तर व्यायाम, ध्यानधारणा आणि काहीतरी सद्ग्रंथांचं वाचन ही 3 पातळीवरची योगसाधना सातत्याने, निश्चयाने आणि कंटाळा न करता केली पाहिजे. तरच पूर्ण शुद्धी होऊन परमात्म्याचं ध्यान आपल्या मनामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये अखंड राहील. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. तौ विद्या दुःख संयोग वियोगं योग संज्ञितं सनिश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसा. हरि ओम तत्सत्.